दरवर्षीप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यांमध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे व अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडं उन्मळून पडतात, ज्यामुळे नागरिकांच्या जीवास आणि मालमत्तेस धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवरती संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या 2 महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्यानं, चौक, बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जाते. त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे 6,367 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत, असं अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केलं आहे. या मोहिमेची माहिती देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावरती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, वृक्ष अधिकारी राजेश सोनवणे, वरिष्ठ अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते. आपण दरवर्षी जे वृक्ष छाटणी करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थितीत असलेले जे वृक्ष असतील, त्यांच्या फांद्या असतील, त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण 15 मे पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो. धोकादायक फांद्या असतो, परंतु यावेळेला माननीय आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी, जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये. यासाठी आपण 15 मार्चपासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे. त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाण असतील, उद्यान असतील, पदपथ असतील, बसस्टॉप्स असतील, या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या असतील त्या आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेली आहे. साधारणपणे शहरामध्ये 6,367 झाडांचं आपण सर्वेक्षण केलं प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचं आपण आत्ता छाटणीला सुरुवात करतोय. कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन, आता उन्हाळा, कडक उन्हाळा याची जाणीव आम्हालाही आहे, परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही. केवळ ज्या धोकादायक स्थितीत असलेल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रिमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे. प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपॉवर मशिनरी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत. आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण आपले वरिष्ठ अधिकारी त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत. त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधाही होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने आपण पावसाळ्याच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छाटणी करणार आहोत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये. दरवर्षी असे झाडं उन्मळून पडण्याच्या घटना होतात, धोकादायक स्थितीतील फांद्या पडून लोक जखमी होण्याच्या घटना होतात, वाहनांचं नुकसान होतं, मालमत्तेचं नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी जीवित हानी होऊ नये किंवा जीवितास धोका निर्माण होऊ नये, मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण 2 महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे. सर, एकूण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण किती झाडं आहे आणि किती झाडांची छाटणी होणार आहे? साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 लाखाच्या आसपास जास्त वृक्ष ठाण्यामध्ये आहेत. त्याच्यापैकी 6,367 जे वृक्ष आहेत त्यांच्या धोकादायक फांद्या ज्या आपण छाटणार आहोत. सर, मगाशी एक मुद्दा उपस्थित झाला, माहिती कुठल्या प्रकारची मिळत नाही, माहितीचा अधिकार टाका तेव्हा तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. आता नवीन ह्याच्याप्रमाणे आपण सर्व माहिती आता आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याच्यामुळे भविष्यात हा मुद्दा तसा गैरलागूच होणार आहे. सगळी माहिती, प्रत्येक विभागाची माहिती तुमच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. किती रुपयांचा निधी जातो? साधारणपणे 1 ते 1.5 कोटीचा निधी यासाठी आपण वापरतोय, परंतु त्या निधीपेक्षा जे काही नुकसान पावसाळ्यामध्ये होतं ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे लोकांना कुठल्याही पद्धती इजा होऊ नये, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये आणि लोकांचा खोळंबा होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे 1.5 कोटीच्या आसपास आपण खर्च 9 प्रभाग समित्यांसाठी आपण खर्च करतोय.
ट्रिमिंग सुरू असताना वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता काही उपाययोजना केलेल्या आहेत? आपण ती उपाययोजना केलेल्या आहे व्यवस्थित. आपण तिथल्या आपण यावेळेला म्हणजे आपण नागरिकांनाही याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतो. त्याच पद्धतीने आमचे सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही आपण तशा पद्धतीचा पत्र व्यवहार केलेला आहे की त्यांच्याकडूनही काही सूचना आम्हाला मिळतात. किंबहुना त्यांच्याकडून जास्त प्रमाणात सूचना आपण ते प्रभाग समिती फिरत असतात तर त्यांच्या सूचनांचाही आपण यावेळेला आपण हे केलं आदर केलेला आहे. त्यानुसार सुद्धा कारवाई होणार आहे आणि आपण पोलीस आणि ह्याच्याशी कोऑर्डिनेट करून हे वृक्ष छाटणी करणार आहोत. सर, एक वेगळा प्रश्न आहे. बहुतेक ठिकाणी सिग्नलला आता आपण महापालिकेतर्फे शेड उभारतोय त्या कडक ऊन आहे.